आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई चला. शांताबाई, तुमच्या सुना खरंच चांगल्या आहेत. त्यांची तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही. अहो मॅडम, पण मी म्हणतो आणायचंच कशाला इथं? कसं नाही अवलेकर, त्यांनी त्यांच्या मुलाला अडवलं. नको मारू असं त्यांच्या मुलाला सांगून मध्ये पडल्या. आग विझवता जरी नाही आली ना तरी किमान बोंबलायचं तरी असतं. त्यांची चूक आहे, पण या बायांनी त्यांच्याबद्दल काही तक्रार केली नाहीये म्हणून आम्ही त्यांना सोडतोय. मॅडम, माझ्या आप्पाला मला भेटू द्याल का? भेटत. जेलमध्ये जाण्याआधी एकदा भेटूनच घ्या. सासूबाई उठा. पाटीलबाई, यांना पोराला भेटू द्या त्यांच्या. आप्पा, अरे त्या मॅडम सांगत होत्या त्या दोघींनी माझं नाव नाही घेतलं. अगं कशाला घेतील तुझं नाव? ते खरं तर आमचं बी नाव नाही घ्यायला पाहिजे होतं, पण बघतो मी समजा ना बाहेर आल्यावर. परीक्षा बाबा, आता हे सगळं मिटवून टाकूया आपण. आता वाढवीत बसू नको रे बाबा, नको बसू. अख्खी कोण वाढवते तुला चांगलंच माहितीये. अरे जाऊ दे बाबा, ते समज. आता ना तू हे ताण्यात बसू नको. परशा, माझ्या ऐक, मनीषाची माफी वाग. परत असं नाही करणार म्हणून सांग आणि घरला चल बाबा. अख्खी अगं काय करायला सांगते तुम्हाला? मी आहे ना त्या मनीषाची माफी मागू? अजिबात नाही. अरे असा काय करतो बाबा? आप्पा, आपण तू तरी समजव रे बाबा याला. ओके, आजवर या आपण शत्रूवर लई वार केले, पण एकाची पण परत फिरून वार करायची हिंमत नाही झाली. पण आता आप्पावर वार झाला आणि कोणच्या बाहेरच्या माणसानं नाही केला, घरातल्याच माणसानं केला. त्याचा निकाल तर लावावाच लागन ना. अक्के, तू नको काळजी करू. हा, तुझा घरी आम्ही पण येऊ. हा, आणि जसे आलो तसेच परत इज्जतीत येऊ. निशांत, मला बोलायचंय तुमच्याशी. आपण घरी जाऊन शांतपणे बोलूया. एवढ्या वर्षांची कमावलेली येवलेकरांची इज्जत चव्हाट्यावर आली तुझ्या बायकोमुळं. फक्त आमच्या दोघांचंच नाव दिलं, तुमच्या दोघांचं नाही दिलं का? तर भावाभावांमध्ये फूट पडावे म्हणून. तू तिला ठामपणे विचार की तू हे सगळं का केलं.
ऐकलत का तुम्ही? आता काय ऐकायचं आणि काय बोलायचंय? बोलण्यासारखं काही उरलंय का आता? निशांत, माझं एकदा ऐक. सासूबाई, सासूबाई हे घ्या. मी येणार आहे तुम्हाला माहित होतं का? हो सासूबाई. कसं काय? सासूबाई, म्हणजे आम्हाला असं वाटलं की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये थांबणं बरोबर नाही. म्हणूनच आम्ही पोलिसांना सांगितलं की तुमच्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही. सासूबाई, तुम्हाला काही त्रास होतोय का? तुम्हाला तिथे काही त्रास नाही ना झाला? सासूबाई, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. अगं काय बोलू मी? आजपर्यंत तुमच्या घरादाराचा उद्धार केला मी. तुमच्या आई बापांनी शिकवलं नाही असं बोलले मी. आणि आज माझ्याच पोराने माझ्या संस्काराचे वाभाडे काढले जगासमोर. काय बोलू मी? नमस्कार. सुभानराव शिंदेचा नमस्कार अप्पासाहेब. अप्पासाहेब, आता मी आलेलो आहे. काही काळजी करायची नाही. ते तुम्हाला कोणी काही त्रास दिला का? खरे सुभन्या दलिंदर, आत्ता येतो तू. सगळी द्वारका पाण्यात बुडाल्यानंतर इतके पैसे तुझ्या मड्यावर का ह्याच्यासाठी टाकतो काय मी? अप्पासाहेब, बसून बोलूया की. या या. अहो आप्पा, त्याचं काय झालं? दुसऱ्या गावात गेलो होतो म्हणून जरा येळ लागला. जरा काय खडी फोडायला गेल्यावर येणार होता काय तू दलिंदर? आप्पासाहेब जरा शांत व्हा. बघा काय ना, ही केस जरा वेगळी आहे. त्याचे कायदे कलम जाणून घ्यायला, काय करायचं हाय काय करायचं नाही, या समजासाठी जरा येळ लागला. हे थोबाड ना माझ्या समोर नाही चालवायचं, त्या जज समोर चालवायचं, कळलं ना? मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढ आणि जामीन मिळव. मला त्या खडकेबाईच्या थोबाडावर फेकून मारायचंय ते. अहो आप्पासाहेब जरा शांत व्हा, शांत व्हा जरा. मला काय म्हणायचं ऐकून तर घ्या. काय हा मॅटर जरा वेगळा आहे. आपल्या नेहमीच्या कंपनीच्या कायदा कानून सारखा नाही बघा. म्हणून स्टेप बाय स्टेप जावं लागतं. काय ही केस जरा अवघडच आहे.
तुमच्या भावांनी रागावर ताबा ठेवला असता तर ही वेळ आली नसती. बायकांवर, त्यातही स्वतःच्या बायकोवर हात उचलला. अहो, बायकांसाठी नियम लय कडक आहेत. नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणतात त्याला. काय अजामीन पात्र म्हणजे? म्हणजे गुन्हेगाराला गुन्हा साबित करण्यासाठी न्यायालयात हजर व्हावं लागतं. न्यायालय त्या गुन्ह्याबाबत चौकशी करतं आणि मग ठरवतं बेल द्यायची की नाही. सहजासहजी सुटका होणं मुश्किल आहे. पण दुसरा काहीतरी मार्ग असेलच की. कायद्यात बरंच पळवाट आहेत. अहो, तुमच्या घरातल्या त्या 4 बायका आणि बाहेर बसलेली ती 5वी विद्या खडके, त्या बायका नाही, पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूत तुमच्या मानगुटीवर बसलेली. त्यात ती विद्या खडके अहो, बाई नाही, बाई माणूस आहे. बाई माणूस. या 5 बायकांनी मिळून जी काय तुमची वाट लावले, जे कलम लावलेत, प्रशांत भाऊ, लय अवघड आहे बघा. काही झालं तरी बाईवर हात उचलायला नाही पाहिजे होता. परशाने हात उचलायला नको होता. चुकलंच त्याच. नाही, चुकलं त्याच नाही, चुकलं माझच. पहिल्यांदी जेव्हा त्यानं असं केलं ना, तेव्हाच त्याच्या मुस्कटात द्यायला पाहिजे होती मी. या घरावर जे काय आज आलंय ना संकट, ते माझ्यामुळं आलंय. काल पण मी तमाशा बघित बसले. त्याला अडवायला पाहिजे होतं मी. सासूबाई शांत व्हा बघू. जे झालं ते झालं. आता नका त्यावर एवढा विचार करू. आईच्या प्रेमापोटी कळलंच नाही ग मला. त्याला दुजोरा देत राहिले, तेव्हाच मला कळायला हवं होतं. माफ करा मला. चुकलं माझं. खरंच जपल्यास माफ करा मला. माफ करा मला. चुकलं. माफ करा. समजून घ्या मला. समजून घ्या. हो, असं काय करताय? शांत व्हा बघू. तुम्ही मोठे आहात. जगात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मला. नाही जागा ठेवली. जाते मी आता. जाते मी. सासूबाई, थोडं काहीतरी खाऊन घ्या आणि मग जा. नाही ग बाई, मला भूक नाही आता. कसलीच इच्छा नाही उरली. मला एकटं राहू दे आता. एकटं राहू दे. जमल्यास माफ करा मला. माफ करा मला जमल्यास. अरे परशा, या वयात काय आणलीस रे बाबा माझ्यावर? काय आणलीस तू ही?
आता येळ तर वाईट आलीच आहे तुमच्यावर, कारण उद्या कोर्टाला सुट्टी आहे. म्हणजे अजून एक दिवस तुम्हाला इथं काढावा लागणार. असं कसं? आता त्याला मी काय करणार? चांगलाच मुहूर्त शोधला तुमच्या बायकांनी. आता उद्या नाही तर परवा कोर्टात पेश होईल तुमची. तिथले जज न समजून घेतलं तर ठीक, नाही तर अजून काही दिवस लागतील. ए सुभान्या, काय फक्त पैसे उकळायलाय का रे? काही कर, मला इथनं बाहेर काढ. लागले तर त्या जजला विकत घे, पण मला बाहेर काढ. अहो अहो आप्पासाहेब, समजून घ्या. काहीतरी प्रोसिजर असते, सिस्टीम असते, त्यानुसारच जावं लागतं. आता 2-3 दिवस तुम्हाला इथंच राहावं लागेल. काही पर्याय नाही. गावातले मला सुभान्या नाही, सुभानराव म्हणतात. उगाच नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमची अब्रू धुळीला मिळू देणार नाही आप्पासाहेब. मी बघतो काय करायचं ते. वकिली शपथ आहे. आप्पासाहेब, ओ आप्पासाहेब, मी आला बर का? हो ठेवा ते इथं ठेव. अरे अरे सगळं काय चाललंय? हे सामान कोणी आणलं? चला आता त्याचं बाहेर घेऊन जा, सगळं बाहेर घेऊन जा. अरे आमच्या खडके मॅडम बघत ना तर मला ओरडतील. ओ हवालदार साहेब, तुम्ही लय टेन्शन घेता बा. थांबा, हे घ्या, हे 500 रुपये घ्या. पोरांना खाऊ घेऊन जा, माझ्याकडून धरा. अरे बाबा, असलं काय करू नको. अरे नोकरी घालवतो का काय माझी? थांब, मी मॅडमलाच कळवतो. ओ आहे येडत दिसतंय, आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणतंय. आले का साहेब तुम्ही? आता आठवण आली का तुला दलिंदर? आप्पासाहेब, हे बा मी काय काय आणलं. फॅन आणला तुमच्यासाठी. हे बा कोल्ड ड्रिंक. हे मिनरल वॉटर. इथलं पाणी चांगलं नसतं बरं. सगळं घेऊन आलाय मी. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ना. हे बा खाय प्यायच्या सगळ्या वस्तू घेऊन आलाय मी. आणि हे बाई उशी. मग तुम्हाला उशी लागते मला माहिती आहे ना. आणि आप्पासाहेब, मी उद्या काय करतो माहितीये का? अशी मोठी 90 इंची टीव्ही घेऊन येतो तुम्हाला. मस्तपैकी मॅच पाहिजे, पॉपकॉर्न खात. तर ए दलिंदर, माझी काही इथं कायमची राहायची सोय करतो काय तू? मग एक काम कर, इथलं भिताड पाड, इथे एक खोली कर आणि तिथं टाक एखादी खाट, नाही का? नाही तसं नाही ना आप्पासाहेब. हे काय सगळं? ओ मॅडम, हे बाई आमच्या आप्पासाहेब येवले करे बरं. यांना अजिबात त्रास नाही झाला पाहिजे इथं, सांगून ठेवतो. ए धोंड्या, बसतो का तू? हो बाई साहेब, तुम्ही ना थांबा जरा. हे लोक काय लायकीचे असतात ना, मला चांगलं माहिती ना. मग आवाज तुकड्या टाकला ना तसे माग 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 येतात आपल्या. मी बराबर हँडल करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका ना अजिबात. मी आहे ना. हो मॅडम, तुम्हाला बापरे. अरे भावा, तुकडे टाकतोस का आम्हाला? हा? तुझ्या जिभेची तुकडे करून आहे ना, तुलाच खायला गेले मी. अरे भा नाही ना. नाव काय रे तुझं? दोंडराम लक्ष्मण कर्णन, मुक्काम पोस्ट राळगाव, तालुका जिल्हा नाशिक. जन्मवेळ दुपारची 12:45. नाव विचारलंय फक्त, जन्मकुंडली नाही. हे धोंड्या, हे गुन्हेगार आहेत, कलेक्टरचे जावई नाही, कळलं का? आणि हे माझं पोलीस स्टेशन आहे, इथे हे असलं सगळं चालत नाही. उचलायचं आणि निघायचं. चाल. हा. ए पाहावर ना, काय पाहू राहिला?
चाल रे भाऊ येतो बा उभा. तू इथेच थांब. हो तुम्ही नाही सगळं तू चाल आणि तू आज जा. हो अहो मॅडम मी जा. मी काय केलं पण मी काय नाही केलंय. तू आज जा मग सांगते मी तुला. जा म्हटलंय ना. हो नका हो मॅडम. हो हो साहेब. हो मॅडम मला सोडा ना मला जाऊ द्या ना मी काहीच नाही केलंय ना. सरकारी कर्मचाऱ्याला लाच देण्याचा गुन्हा केलायस तू. हा आता सगळेजण घेतात मला वाटलं तुम्ही बी नाही सॉरी चुकलं माफ करा ना मला. हे गप. जास्त इवळी नाही पाहिजे हं मला. एकदम गप. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. विद्या खडकेच्या कचाट्यात एकदा आलात की नाही की मग तुमची इब्रत, तुमचा वकील आणि तुमचा हा शेंदाड्या कोणीच कामी येणार नाही. तुमच्या कामी जर कोणी येणार असेल ना तर ती फक्त मी आहे. माझ्याशी वाकड्यात जायचं नाही. हा